नमस्कार, मी सीमा शिंदे द 360 अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. 12वी पास आहात. जर तुम्ही 12वी पास असाल तर तुम्ही देखील सरकारी नोकरी मिळवू शकताय. तुमचं वय 18 ते 43 वर्ष याच्यामध्ये असायला पाहिजे. पेमेंटचा जर विचार केला आपण तर 25,000 ते 81,000 पर्यंत या ठिकाणी पेमेंट तुम्हाला मिळू शकते. एकच परीक्षा आहे आणि थेट निवड आहे. तर याच्यामध्ये कुठलीही स्केल टेस्ट किंवा मेन एक्झाम नाहीये किंवा इंटरव्ह्यू नाहीये. तर सरळ एकच एक्झाम मेरिट लिस्ट नुसार तुमची निवड या ठिकाणून होते. सो या ठिकाणी आपण कुठल्या पेपर बद्दल कुठल्या एक्झाम बद्दल बोलतो आहोत तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा. सबस्क्राईब चॅनलला तुम्ही केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अशा पद्धतीचे अपडेट्स, नवीन नवीन एक्झामचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. सो आता आपण बघूया की कुठल्या एक्झाम बद्दल आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत, कुठल्या एक्झाम बद्दल आपण बोलतोय. सो आपण बोलतो आहोत महाराष्ट्र ग्रामसेवक भरती लवकरच होणार आहे. पुढच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये याची ऍडव्हर्टाइजमेंट येऊ शकते. सो याबद्दल आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आजच्या आपण पात्रता काय असायला पाहिजे, वयोमर्यादा काय असणार आहे, अभ्यासक्रम कसा असणार आहे, सगळ्याच गोष्टींचे डिस्कशन आपण या ठिकाणी करणार आहोत. मानधन काय असणार आहे, कागदपत्र कुठले लागणार आहेत, सो सगळ्याच गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये आज डिस्कस करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्ही व्हिडिओला लाईक देखील करू शकताय. सो आता बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रामसेवक म्हणजे काय, त्यांची भूमिका कशी असते किंवा त्यांचे कर्तव्य काय असतात, तर हे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचे. सो ग्रामसेवक का, आता आपण जर ग्रामसेवक बनायचं स्वप्न बघतोय, ग्रामसेवक आपल्याला बनायचं आहे, तर त्याच्यासाठी त्याची भूमिका काय असायला पाहिजे तर हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा मुख्य प्रशासकीय आणि शासकीय अधिकारी असतो. म्हणजेच ग्रामसभा ज्या गावामध्ये असतात, राईट, ज्या ग्रामपंचायत गावामध्ये असतात तर त्याचा तो मुख्य अधिकारी असतो. मग त्याच्या जर बघितलं तर विकास कामं बघणे, गावातील जे काही शासकीय विकास कामे असतील तर त्याची देखरेख ठेवायचं काम कोण करतो तर ग्रामसेवक करतो. ज्या काही शासकीय योजना म्हणजे शासनाकडनं येतात, सो राज्य शासनाकडनं येतात, तर त्या राज्य शासनाकडनं आलेल्या योजना ज्या आहेत ते कशा प्रकारे गावामध्ये राबवल्या जात आहे तर त्यावरती देखरेख ठेवण्याचं काम ग्रामसेवक करत असतो. अधिकारी कर्तव्य जे आहेत की जन्म मृत्यू असेल, विवाह नोंदणी करणे असेल गावामध्ये, त्याचबरोबर विवाह नोंदणी करणे व त्याचे दाखले देणे याचं काम ग्रामसेवक करत असतो. ग्रामसभा घेतल्या जातात. मासिक, महिन्याला म्हणू शकतो आपण की महिन्याला ग्रामसभा घेण्याचं काम ग्रामसेवक करत असतो. म्हणजेच त्यामध्ये गावातले जे काही लोक आहेत त्यांची सभा त्या ठिकाणी घेतली जाते ग्रामसेवकामार्फत. तो शासकीय अहवाल देखील तयार त्याचा केला जातो. जे की महसूल काम आहेत, गावातील विविध करांची कायदेशीर वसुली करणे, हे देखील ग्रामसेवकाचं काम त्या ठिकाणी आहे. तर हे त्याचे मुख्य कर्तव्य या ठिकाणी झाले. आता दुसरी महत्वाची गोष्ट की शैक्षणिक पात्रता. तुम्हाला ग्रामसेवक होण्यासाठी कुठली शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. सो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कुठल्याही विषयातून, कुठल्याही म्हणजे सायन्स असेल, तुमचं आर्ट्स असेल किंवा कॉमर्स असेल, तुम्ही 12वी उत्तीर्ण असायला पाहिजे कुठल्याही शाखेमधून, तर ते 60% सहित. आता आपण हे जे डिस्कस करतोय तर हे मागील जे काही ग्रामसेवकाची परीक्षा झालेली आहे त्या आधारावरती आपण डिस्कस करतो. याच्यामध्ये काही चेंजेस होऊ शकताय, बट त्यानुसार यामध्ये बघा 12वी उत्तीर्ण आणि 60% सहित तुमचं 12वी उत्तीर्ण कुठल्याही शाखेतून झालेलं असावं. कृषी डिप्लोमा 3 वर्षांचा तुमचा ऍटलीस्ट पूर्ण असावा. म्हणजे मी जे काही या ठिकाणी डिस्कस करते, ज्या काही पात्रता सांगते त्यापैकी कुठलीही पात्रता तुमची कंप्लीट असावी. एकतर तुम्ही कृषी डिप्लोमा 3 वर्षांचा पूर्ण केलेला असावा, किंवा कृषी पदवी ज्याला आपण डिग्री असं म्हणतो, BSc ऍग्रीकल्चर तुमचं झालेलं असावं, किंवा बीटेक किंवा समतुल्य कृषी पदवी तुम्ही कंप्लीट केलेली असावी. इतर पदव्या जर आपण बघाल तर समाज कल्याण विभागातील पदवी, या समाज कल्याण विभागातील जरी तुमची पदवी कंप्लीट असेल तरी सुद्धा तुम्ही ग्रामसेवक पदासाठी अर्ज करू शकताय. संगणक अर्हता जर बघाल तर MSc किंवा इतर शासन मान्य संगणक प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर या पद्धतीने पात्रता आहे. आता जर याचं एज लिमिट आपण बघितलं, वयोमर्यादा काय लागणार आहे तर बघा, खुला प्रवर्ग म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी जवळपास 18 ते 38 वर्ष वय पूर्ण, म्हणजे 38 वर्षांपर्यंत फॉर्म भरू शकता. 18 वर्षापासून किमान वय जर बघितलं आपण तर 18 आणि 38 वर्ष वयापर्यंत ओपन कॅटेगरी वाल्या कॅन्डिडेटला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. बट जर आपण
राखीव प्रवर्गाबद्दल बोललो, रिझर्व्ह कॅटेगरी बद्दल बोललो, तर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये 18 ते 43 वर्ष म्हणजे किमान वय 18 आणि कमाल वय म्हणजे 43 वर्ष वयापर्यंत त्या ठिकाणी रिझर्व्ह कॅटेगरी मधले कॅन्डिडेट फॉर्म भरू शकताय. सो मागासवर्गीय उमेदवारांसाठी जवळपास 5 वर्षांची सूट, 5 वर्ष वयाची सूट या ठिकाणी दिलेली आहे. तर त्याचबरोबर जे काही दिव्यांग असेल, भूकंपग्रस्त विभागातील असेल किंवा प्रकल्पग्रस्त विभागातील उमेदवार असतील, त्यांच्यासाठी कमाल वय जे आहे ते 45 वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आलेले आहे. म्हणजेच वयाच्या 45 वर्षापर्यंत ते काय करू शकताय, ग्रामसेवक पदासाठी अर्ज करू शकताय. सो अशा पद्धतीने वयोमर्यादा या ठिकाणी आहे. तर आता नेमकी याची निवड प्रक्रिया कशी होते, सिलेक्शन प्रोसेस, याचे स्टेप्स नेमके काय आहे. तर पहिले तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. जे काही अधिकृत पोर्टल आहे त्यावरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. जी की अचूक माहिती भरायची आहे ऍप्लिकेशन मध्ये, तर त्यानुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्याच्यानुसार तुमची सीबीटी परीक्षा होईल आयबीपीएस पॅटर्न नुसार. आता आयबीपीएस पॅटर्न नुसार लास्ट टाइम तर आयबीपीएस पॅटर्न नुसारच ग्रामसेवकची परीक्षा झाली होती. सो त्यानुसार आता सुद्धा आयबीपीएस पॅटर्न नुसार होऊ शकते. वर्ड्स कडे, शब्दांकडे लक्ष द्या. मी काय म्हणते, होऊ शकते, कन्फर्म नाहीये अजून, याचे अपडेट्स आलेले नाहीयेत, फॉर्म आलेले नाहीत, बट आयबीपीएस पॅटर्न नुसारच होण्याची शक्यता आहे. तर हे चेंज देखील होऊ शकतं. सो बट मागच्या वेळेस आयबीपीएस पॅटर्न नुसार झाली होती, तर ही यावेळेस देखील शक्यता आहे की आयबीपीएस पॅटर्न नुसारच होईल. तर आयबीपीएस पॅटर्न नुसार परीक्षा या ठिकाणी होऊ शकते. देन तुमचे असणारे कागदपत्र पडताळणी, जे की कागदपत्र आपल्याला लागणार आहे त्याची पडताळणी, तपासणी केली जाते. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी, यस, जे स्टुडंट मेरिट लिस्ट मध्ये आहे, मेरिट मध्ये त्यांचं अव्वल स्थान आहे, त्यानुसार त्यांची लिस्ट अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होते आणि त्यानुसार तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होतं. तर ही प्रोसेस आहे, आपली निवड प्रक्रिया आहे. आता परीक्षा पद्धती व गुण विभागणी कशी पद्धतीने होते, गुण विभागणी कशी असते, म्हणजे कुठल्या विषयाला किती गुण या ठिकाणी दिलेले आहे. जर तुम्ही बघितलं तर 100 प्रश्न या ठिकाणी असतात आणि गुण 200 असतात, म्हणजेच एका प्रश्नासाठी 2 मार्क्स. यस, तर अशा पद्धतीने तुम्ही जर बघाल तर हा जो तुम्हाला ऑरेंज भाग या ठिकाणी दिसत आहे, तर तुम्ही बघा की याला आपण म्हणूया तांत्रिक घटक. बघा, मराठी व्याकरणावरती जवळपास 15% आहे, 15 प्रश्न विचारले जातात आणि त्याला गुण 30 आहे. सेम वे इंग्रजी व्याकरणाला 15 प्रश्न 30 गुण आहे. सामान्य ज्ञान 15 प्रश्न 30 गुण, अंकगणित बुद्धिमत्ताला 15 प्रश्न 30 गुण. बट जर तुम्ही कृषी व तांत्रिक घटकचा विचार केला तर जवळपास 40% आहे. यस, म्हणजे जास्तीत जास्त घटक जो आहे तो तांत्रिक घटक आहे. 40 प्रश्न त्याच्यावरती आहे आणि किती गुण आहेत, 80 गुण. म्हणजेच तुमचा जर तांत्रिक विभाग व्यवस्थित असेल, तांत्रिक घटक जर तुम्ही परीक्षेसाठी व्यवस्थित केला तर तुम्ही त्या ठिकाणी पास होऊ शकताय. तेच मी तुम्हाला सांगते की हा जो ऑरेंज पार्ट आहे, जर याच्यामध्ये विचार केला तर हा जवळपास किती आहे, 80 गुणांसाठी, 80 मार्क्ससाठी विचारलेला प्रश्न याच्यावरती तांत्रिक घटकावरती विचारलेला. म्हणजे जास्तीत जास्त कशाला वेटेज दिलेला आहे, तांत्रिक घटकाला आहे. जर तांत्रिक घटक तुमचा व्यवस्थित असेल तर इझिली एक्झाम तुम्ही त्या ठिकाणी पास होऊ शकताय. सो एका प्रश्नासाठी 2 गुण या ठिकाणी आहेत. सो आता याच्यासाठी आवश्यक कागदपत्र कुठले असायला हवेत. बघा, कागदपत्र याच्यासाठी सांगते, आतापासून तुम्ही रेडी करून ठेवू शकता, कारण की एक्झाम कधी होईल किंवा अपडेट कधी येईल, ऍडव्हर्टाइजमेंट कधी येईल याचा विचार नका करू. आतापासून तुम्ही कागदपत्र रेडी ठेवा. म्हणजेच आकृतीबंध ह्या ज्या काही सगळ्या एक्झाम्स आहेत त्याचे तयार ऑलरेडी झालेले आहेत. सो 1 ते 1.5 महिन्यामध्ये याची ऍडव्हर्टाइजमेंट येऊ शकते. तर तुम्ही याच्यासाठी कागदपत्र तयार करून ठेवा. याच्यासाठी आधार कार्ड, यस, तुमच्याकडे असायला पाहिजे. 12वीचं गुणपत्रिका तुमच्याकडे असायला पाहिजे. MSCIT जर तुम्ही कंप्लीट केलेलं असेल तर, किंवा MSCIT नसेल किंवा कुठल्याही शासनाकडनं जे संगणकाच्या एक्झाम्स होतात त्याचं जर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर ते तुमच्याकडे रेडी असायला पाहिजे. नॉन क्रिमिनल लेअर मीन्स NCLचं जे काही सर्टिफिकेट असतं तर ते तुमच्याकडे असायला पाहिजे. डोमिसाईल प्रमाणपत्र असायला पाहिजे. पासपोर्ट आकाराचे फोटोज यस लागतात आपल्याला, स्कॅन करून आपण ते अपलोड करत असतो, तर त्याच्यासाठी पासपोर्ट आकाराचे फोटो असायला पाहिजे. अनुभव प्रमाणपत्र जर सपोज लागू असेल, तुम्ही प्रमोशन बेसिसवरती करत असाल तर ते असायला हवं. विवाहानंतर बदललेल्या नावांचे गॅजेट, म्हणजे जे की महिलांसाठी
येस, आता ही एक्झाम जी आहे महिला पुरुष दोघांसाठी आहे. सो महिलांचं बऱ्याचदा काय होतं की लग्नानंतरचं नाव वेगळं असतं, लग्नानंतरचं वेगळं नाव त्या लागतात. सो गॅझेटनुसार तुम्ही जर नाव बदललं असेल तर त्याचं तुमच्याकडे काहीतरी पुरावा असायला हवा, नावाचा चेंज केलेल्या नावाचा. त्याचबरोबर 10वी गुणपत्रिका तुमच्याकडे असायला हवी, पदवी असेल, डिप्लोमा प्रमाणपत्र, जर सपोज तुम्ही कुठला डिप्लोमा केलेला असेल कृषी, जे की आपण बोललो आताच, त्याचा जर डिप्लोमा तुम्ही 3 वर्षाचा कंप्लीट केलेला असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं. कास्टमध्ये जर तुम्ही येत असाल, येस, तर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असायला पाहिजे. ईडब्ल्यूएस मध्ये तुम्ही येत असाल तर ईडब्ल्यूएस चं प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं. जन्मतारखेचा कुठलाही पुरावा तुमच्याकडे असायला पाहिजे. सिग्नेचर तुम्हाला लागते कशासाठी, अपलोड करण्यासाठी. सो त्याचबरोबर अपंगत्व प्रमाणपत्र म्हणजे पीडब्ल्यूडी मध्ये तुम्ही येत असाल तर त्याचं काहीतरी पुरावा म्हणून तुम्हाला त्याचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी अपलोड करावं लागेल. सो हे कागदपत्र तुम्ही आत्ताच रेडी करून ठेवा. मी तर सांगते का, कारण की बरेच जण काय करतात, बघूया अजून तर कुठे ऍड आलेली आहे त्यावेळेस करूया, पण पुढे पुढे ढकलण्यापेक्षा आपण आत्ताच जर रेडी राहिलो तर आपल्याला अभ्यासासाठी व्यवस्थित वेळ काढून अभ्यासावरती लक्ष केंद्रित करता येईल. सो आतापासून तुम्ही हे डॉक्युमेंट्स तयार करून ठेवा. कंत्राटी व कायमस्वरूपी मानधन कशा प्रकारचं याच्यामध्ये असणार आहे त्यात आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. आता हे जे सुरुवातीचे 3 वर्ष आहेत तर ही कंत्राटी म्हणून तुम्हाला या ठिकाणी काम करावं लागतं. सो याच्यामध्ये काय, याच्यावरती सुद्धा अपडेट येऊ शकतं की याच्यामध्ये काही चेंजेस आहेत का, म्हणजे पहिल्या वेळेस तर असं झालं होतं. तर त्या हिशोबाने या ठिकाणी नियुक्ती झाल्यानंतरचे जे पहिले 3 वर्ष आहेत तर या ठिकाणी कंत्राटी ग्रामसेवक म्हणून काम करावं लागतं. तर यांचं दरमहा जे मानधन आहे जवळपास निश्चित सॅलरी जर आपण म्हटली तर 16,000 अशी असते. आणि यांना कुठल्याही प्रकारचे भत्ते या ठिकाणी मीन्स शासकीय भत्ते या ठिकाणी मिळत नाही. सो त्यानंतर आता 3 वर्षानंतर जर आपण बघितलं कायमस्वरूपी झाल्यानंतर म्हणजे 3 वर्षानंतर 3 वर्षाचा यशस्वी सेवा काळ पूर्ण केल्यानंतर तर ते काय होतात, नियमित शासकीय सेवेमध्ये रुजू होतात, सामावून त्यांना शासकीय सेवेमध्ये घेतलं जातं. तर यांची जी वेतन श्रेणी आहे, यस, 7व्या वेतन आयोगानुसार जर आपण बघितलं तर वेतन श्रेणी जी असणार आहे 25,500 ते जवळपास 81,100. सो यानुसार स्केल 6 नुसार लागू होतं ते. सो त्यांचा मूळ पगार जो असतो तो निश्चित पगार म्हणजे 25,500, म्हणजे 3 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला 25,500 पगार हा सुरू होतं. मग त्यानुसार जे काही भत्ते आहे, शासकीय भत्ते वगैरे ते ऍड करून 81,000 तुमचा पगार त्या ठिकाणी जातो. आता मिळणारे भत्ते व इन हँड पगार, आता बऱ्याच जणांचा म्हणजे बऱ्याच जणांच्या डोक्यात हा विचार असतो की नेमका पगार एक्झॅक्ट किती येतो मग हातामध्ये. सो याच्यामध्ये बघा, सुरुवातीचा अंदाजित इन हँड पगार जो आहे तो 32,000 ते 38,000 याच्यामध्ये असतो. मग त्याच्यामध्ये दरमहा हातात मिळणारा पगार, त्याच्यामध्ये पीएफ एनपीएस वजा करून सांगितलंय की हा 32,000 ते 38,000च्या दरम्यान येतो. सो याच्यामध्ये तुमचा जो पगार आहे अनुभवासोबत पुढे 50,000 ते 81,000 वाढतो. आता याच्यामध्ये जोडले जाणारे जे सरकारी भत्ते आहेत कायमस्वरूपी झाल्यानंतर मूळ पगारासोबत, त्याच्यामध्ये पहिला आहे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, इतर भत्ते जे काय आहेत ते ऍड केले जातात आणि त्यानुसार तुमचा पगार त्या ठिकाणी असतो. सो अशा पद्धतीने आहे. सो आता ग्रामसेवक व्हायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला त्याची तयारीला लागणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी आपण ग्रामसेवक भरतीसाठी रेकॉर्डेड बॅच फॉर्म केलेली आहे. बॅच रेकॉर्डेड आहे का, कारण की बऱ्याच मुलांना टाइम नसतो लाईव्ह लेक्चर अटेंड करण्यासाठी, म्हणून आपण मुद्दामून या ठिकाणी रेकॉर्डेड लेक्चर्स ठेवलेले आहे. सो संपूर्ण अभ्यासक्रम जो तुमचा ग्रामसेवक म्हणजे भरतीचा आहे तो अभ्यासक्रम फॉलो करून या ठिकाणी बॅच आपण बनवलेली आहे. सो रेकॉर्डेड लेक्चर्स आहे, अध्याय निहाय टेस्ट सिरीज आहे, तुमच्या एक्झामशी रिलेटेड या ठिकाणी टेस्ट सिरीज असणार आहे, पीवायक्यूज असणार आहे, त्याच्यावरती तुमची प्रॅक्टिस होईल. पीडीएफ नोट्स तुम्हाला डाउनलोड स्वरूपात अवेलेबल आहे, तुम्ही ते प्रिंट सुद्धा काढून त्याचा अभ्यास करू शकताय. आणि आपल्याकडे जे शिक्षक आहेत ते तज्ज्ञ आहेत, त्यांना त्यांच्या त्यांच्या विषयामध्ये व्यवस्थित असे नॉलेज आहे. आता जर आपण बघितलं तर फीस जर बघितली आपण तर फक्त आणि फक्त नाममात्र 699 फीस या कोर्सची असणार आहे. तर तुम्हाला जर ग्रामसेवक व्हायचं आहे तर काय करायचंय, प्ले स्टोअरला जाऊन आपला द 360 अकॅडमीचा ऍप डाउनलोड करायचं आहे आणि त्या ठिकाणी सरळ सेवेच्या फोल्डर मधून तुम्ही ग्रामसेवक भरतीची बॅच परचेस करायची आहे. एवढं सोपं आहे. आणि तुम्हाला जर सपोज कुठले डाऊट जरी असेल, कुठलेही डाऊट्स असू द्या, तर तुम्ही आमच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकताय. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेला आहे आणि वेगळ्या लिंक्स सुद्धा तुम्हाला अवेलेबल त्या ठिकाणी आहेत. सो अशा पद्धतीने आपण या ग्रामसेवक भरतीनुसारच तलाठी भरतीची बॅच सुद्धा आपल्याकडे आहे. यस, तलाठी भरती आहे, त्याचबरोबर
आरोग्य विभाग भरती आहे. सो बॅच स्पेशल त्याच्यासाठी आपण ठेवलेली आहे. त्याचबरोबर वनरक्षक भरती आहे. सो फक्त आणि फक्त 699 रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे. महिला व बाल विकास विभाग याची सुद्धा स्पेशल बॅच आपल्याकडे आहे आणि फक्त महिलांसाठी 499 फीस आपण या ठिकाणी ठेवलेली. यापैकी कुठलीही बॅच तुम्हाला परचेस करायची असेल तर तुम्हाला जायचंय प्ले स्टोअरला जाऊन तुम्हाला आपलं द 360 अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून त्या ठिकाणून सरळ सेवा भरतीच्या फोल्डर मधून तुम्ही आपली बॅच कुठली परचेस करू शकता. आणि काहीही तुम्हाला डाऊट असेल, कुठलेही असेल, कमेंट सेक्शन मध्ये देखील तुम्ही मला विचारू शकताय. त्याचबरोबर आपला खाली कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे. सो थँक्यू सो मच.